काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा चांगलाच धसका घेतलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीशी वंचितची बोलणी फिसकटल्यानंतरही काँग्रेसकडून आंबेडकरांच्या मिनतवाऱ्या केल्या जात आहेत। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू होती। प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात होता, मात्र जागा वाटपावरून त्यांच्यातील बोलणी फिसकटली। महाविकास आघाडीने वंचितला 5 जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र प्रकाश आंबेडकरांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्यामुळे वंचितची महायुतीमध्ये एंट्री होऊ शकली नाही। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उलटून गेली आहे, पण काँग्रेसने अद्यापही आशा सोडली नाहीये। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय। ठाऊक आहे की मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहे, पण आपल्याला एवढं मी यावेळेस सांगेन की माघार घेण्याच्या दिवसापर्यंत, त्या शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं त्याच्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही, पण त्या क्षणापर्यंत आम्ही ओपन आहोत कुठल्याही प्रकारची चर्चा करण्याच्या संदर्भात। वंचितने महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर विविध लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे, पण नागपूर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय। मात्र काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार उभा केलाय, त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, आम्ही कुठेही अजून त्याच्यामध्ये मागे टाळलेलो नाही। आज अकोल्यातला उमेदवार आमचा जिंकून येतोय, त्या पद्धतीचं वातावरण तिथं आहे। ते म्हणायचे ना बाळासाहेब की मला हरवायसाठी उमेदवार उभे ठेवतात, आता यावेळेस आम्ही आमचा कॅन्डिडेट जिंकायसाठी उभा ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे। महाविकास आघाडीने राज्यातील सर्व भाजप विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला। मतांचं विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र जागा वाटपावरून गणित काही जुळलं नाही। दरम्यान काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। वंचित बहुजन आघाडीने नाना पटोलेंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केलाय। वंचितचा नाना पटोलेंवर हल्लाबोल। काल अकोल्यात नाना पटोलेंनी जॉनी वॉकर प्रमाणे जबरदस्त ऍक्टिंग केली। नाना पटोले, एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला संविधान वाचवायचं आहे तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पुंडकर यांना महाविकास आघाडीच्या बैठकीवेळी 1.5 तास बाहेर तात्काळत का ठेवलं? काँग्रेस आणि आमच्यात फूट पाडण्याचं काम तुम्ही केलं आणि ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीच्या चर्चेसाठी बाळासाहेब थोरातांना पाठवण्याचा निर्णय घेतला। अकोलेकरांना तुम्ही याचाही उलगडा केला पाहिजे, अशी टीका वंचितकडून करण्यात आली आहे। खरं तर वंचित आणि काँग्रेसमधील अंतर वाढत चाललंय, मात्र काँग्रेसने आशा सोडली नाहीये, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता। तो टाळण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांच्या नागदुऱ्या काढण्याची वेळ आता काँग्रेसवर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।